जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी ज्या बाबीची, ज्या गोष्टीची आतापर्यंत आतुरतेने वाट पाहत होते, त्याच संदर्भात एक जी आर आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्याचे नाव आहे कर्जमाफी योजना. आपल्या संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक शेतकरी कर्जमाफी योजना प्रसिद्ध करण्यात आलेली होती. हे फक्त घोषणाबाजी झाली होती, पण त्यावर कोणत्याही प्रकारचे ऍक्शन झालेले नव्हते. पण आता याच गोष्टीकडे एक पाऊल पुढे उचलत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या जी आरच्या माध्यमातून सांगितले गेले आहे की आता एक जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून जे काही कर्जमाफीची योजना आहे ही योजना राबवण्यात येणार आहे. जी आर काय आहे आणि एक्झॅक्टली याच्यामध्ये काय काय लिहिलेले आहे ते बघूया ऑफिशियल जी आरच्या माध्यमातून. तर मित्रांनो, यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा अशा प्रकारचे तुम्हाला एक शासन निर्णय म्हणजे जी आर दिसून येईल. यामध्ये बघा वरच्या बाजूला लिहिलेले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत. जे काही आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त तोंडातून ऐकलेले होते की कर्जमाफी होणार, कर्जमाफी होणार, त्या कर्जमाफीकडे आता पाऊल उचलण्यात आलेले आहे आणि खरंच आता ही कर्जमाफी येणार आहे. तर त्याकरिता हा जो शासन निर्णय आहे यामध्ये एक्झॅक्टली काय लिहिले आहे बघूया सविस्तर मध्ये. तर मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 या योजनेस मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांनी जी फक्त घोषणा केलेली होती त्या योजनेला आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे काही सविस्तर आता प्लॅनिंग केले जाणार आहे, म्हणजे हे योजना कशा पद्धतीने राबवायची त्याबद्दलची डिटेल सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. तर यामध्ये पुढे काय लिहिलेलं आहे बघा, सदर योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना ₹2 लाख पर्यंत कर्जमाफी व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. अशा रीतीने लाभ देताना शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्राप्त माहितीच्या आधारावर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती एक वेळ समझोता म्हणजे ओटीएस किंवा प्रोत्साहनपर लाभ देणे अभिप्रेत आहे. त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता ही जी काही योजना आहे ही योजना तुम्हाला माहिती असेल याची 2019 मध्ये कर्जमाफी जी काही योजना आहे ही राबवण्यात आलेली होती. तर तसेच प्रकारची सेम पुन्हा एकदा आता ही कर्जमाफी होणार आहे. तर या समितीच्या अंतर्गत जिल्हाधिकारी अध्यक्ष म्हणून राहतील. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य राहतील. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा समन्वयक व्यापारी बँका, जिल्हा उपनिबंधक सहकारी बँका, अशा प्रकारे हे सदस्य आणि सदस्य सचिव हे राहणार आहेत. यांची एक समिती गठीत होणार आहे. तर आता यामध्ये पात्र आणि अपात्रतेच्या अटी सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो बघा, इथं त्यांनी सांगितले आहे की आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यात यादी प्रसिद्धी करण्याबाबत, म्हणजे ज्यांची आधार लिंक नाहीये अशा सर्व शेतकऱ्यांची एक यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची एक वेगळी यादी येईल. त्यानंतर अॅग्रिस्टॅक रजिस्टरवर नोंदणी करण्याकरिता वेगळे मेळावे भरवण्यात येतील. म्हणजेच ज्यांची आतापर्यंत फार्मर आयडी बनलेली नाहीये असे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर बनवून घ्या, नाहीतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून काही मेळावे सादर करण्यात येतील. त्या मेळाव्याच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या आधार प्रमाणीकरणाकरिता जिल्ह्यात मेळावे आयोजित करण्यात व प्रसिद्धी देण्याबाबत, म्हणजे ज्यांचे बँकेला आधार कार्ड जोडलेले नाहीये किंवा आधारला बँक जोडलेले नाही असे सुद्धा त्यांची काही सविस्तर प्रोसेस आहे ते प्रोसेस या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून म्हणजे मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर योजनेस जिल्हा स्तरावर प्रसिद्धी देण्याबाबत, म्हणजे जे काही मग पात्र राहतील असे सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून जे काही लाभ आहे हा लाभ देण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जी आर आहे जो 11 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.